सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगडमध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं उद्घाटन. महायुती सरकारनं 2014 ते 25 या काळात 150 न्यायालयं आणि न्यायालयाच्या इमारतींना मान्यता देऊन काम सुरू केलं, याचं श्रेय सरन्यायाधीश भूषण गवई यांना असल्याचे मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन शक्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात शक्य असेल तिथे युती आणि वेगळं लढल्यास मित्रपक्षांवर टीका न करण्याच्या सूचना दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या घडामोडींना वेग, प्रमुख राजकीय पक्ष आणि आघाड्यांच्या बैठका. गाझा शांतता कराराविषयी इजिप्तमध्ये उद्या होणाऱ्या शिखर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांच्यासह अनेक जागतिक नेते राहणार उपस्थित. दिल्ली इथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताच्या गोलंदाजांपुढे वेस्ट इंडिजची शरणागती, वेस्ट इंडिजवर फॉलोऑनची नामुष्की. आणि महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखापट्टणम इथे लढत. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी